मी श्रीहान. हातात पोलीस तुले होल्यात. या नगरीचा राजा होता उग्रसेन, दयाळू आणि प्रजेवर प्रेम करणारा राजा. पण त्याचा मुलगा कंस खूप क्रूर आणि अहंकारी होता. सत्तेच्या लालसेने आंधळा झालेला कंस एक दिवस स्वतःच्या वडिलांनाच कैद करून मथुरेचं सिंहासन हिसकावून घेतो. संपूर्ण राज्यात कंसची भीती पसरते. काही दिवसांनी कंसची प्रिय बहीण देवकी हिचा विवाह शूर, ज्ञानी आणि शांत स्वभावाच्या वासुदेव यांच्यासोबत ठरतो. संपूर्ण मथुरा सजते. ढोल, ताशे, शंखनाद आणि फुलांचा सुंदर वर्षाव. देवकी आणि वासुदेव विवाहबंधनात अडकतात. कंस आपल्या बहिणीवर खूप प्रेम करत होता. म्हणूनच विवाहानंतर तो स्वतः रथ चालवत देवकी आणि वासुदेव यांना सोडायला निघतो. पण अचानक आकाशात काळे ढग जमू लागतात. वारा जोराने वाहू लागतो आणि तेव्हाच, अरे कंसा, लक्षात ठेव, देवकीचा 8वा पुत्र तुझा विनाश करेल. हे ऐकताच कंसच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसू लागते. त्याचे हात थरथरू लागतात. नाही, मी मरू शकत नाही. रागाने वेडा झालेला कंस तलवार काढतो आणि देवकीला मारण्यासाठी पुढे जातो. देवकी घाबरते. तिच्या डोळ्यात अश्रू येतात. पण वासुदेव शांतपणे पुढे येतात. कंसा, देवकीला मारू नकोस. तिच्या प्रत्येक मुलाला आम्ही स्वतः तुझ्याकडे आणून देऊ. कंस थोडा शांत होतो, पण त्या भविष्यवाणीची भीती त्याच्या मनातून जात नाही. त्या रात्रीपासून कंसला फक्त एकच गोष्ट दिसू लागते, देवकीचा 8वा पुत्र. आणि अशा प्रकारे सुरू होते भगवान श्रीकृष्णाच्या जन्माची दिव्य कथा. पुढच्या भागात पाहूया कंस देवकी आणि वासुदेव यांच्यासोबत पुढे काय करतो.